आणि प्रेक्षक वर्ग आपण आपला मोबाईल लाईट्स ऑन करूया. स्टेडियम मध्ये बसलेले जे प्रेक्षक वर्ग आहेत आपण आपला मोबाईल फ्लॅश लाईट ऑन करायचा आहे, शेक करायचा आहे. म्युझिक होईपर्यंत आपण थांबायचं नाहीये. ओके, काउंटिंग सुरू. 10 9 8 7 6 5 4 3 2 let's go. मुख्यमंत्र्यावर मान्यवर आहे त्यांना मी विनंती करतोय, निवेदित करतोय की आपण मैदानाच्या दिशेने मिडलला आपण जायचंय, मार्गक्रमण करायचं आहे. मान्यवर या अंतिम सामन्यासाठी जे मान्यवर आपल्याला लाभले त्यांचंही मैदानाच्या दिशेने आगमन होत आहे. आपण टाळ्या वाजवूया. प्रेक्षक वर्ग जोरदार टाळ्या वाजवून होऊन जाऊ द्या. प्रेक्षक वर्ग टाळ्या थांबता कामा नये. वैभव पाटील स्टेडियम यायचं. वैभव पाटील, वैभव तांडेल, माफ करा, वैभव तांडेल. हातमिळवणी केली जाते मैदानाच्या आतमध्ये. रॉकी तांडेल, खरोखरच रॉकी भाई सबका भाई आहे तू, कारण की रॉकी तांडेल यांनी ते सिद्ध केलंय का मी सगळ्यांचा भाई आहे. आणि ही भव्य दिव्य असं स्पर्धा ज्यांनी ते आयोजित केले आणि त्यांचे परम मित्र मुकेशजी करबट हेही आपल्याला पाहायला मिळत आहेत. हातमिळवणी केली जात आहे. नाणेफेकीचा कौल मला वाटतं मैदानाच्या आतमध्येच केला जाईल. दिनेश तांडेल, तत्पूर्वी नाणेफेकीचा कॉल करण्याच्या अगोदर आपण राष्ट्रगान करणार आहोत. तर प्रेक्षक वर्ग जो कोणी इथे उपस्थित असेल आपल्या डोक्यावर कॅप असेल ती आपण उतरवायची आहे आणि आपण आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. आणि जसं राष्ट्रगान चालू होईल तसं आपण आपल्या या भारत मातेला, जिनं आपल्याला सर्व काही दिलं, या भारत देशाला आपण सलाम करणार आहोत. रॉकी चषकाच्या वतीनं आपण मानवंदना देणार आहोत. जनगण या राष्ट्रगीताच्या धून आपण. ओके डीजे, आपण सगळ्यांनी जागेवर 2 मिनिटं उभं राहायचं आहे. राष्ट्रगान स्टार्ट होईल. आपण कॅप घातली असेल तर आपण ती काढायची आहे मित्रांनो.
आपण थोडंसं बदल करतोय. आपण आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री खरोखरच ज्यांना अपघातग्रस्त अशी देवाज्ञा झाली आणि ते आपल्यातून निघून गेले, एक होणारी असं व्यक्तिमत्व आणि महाराष्ट्राला लाभलेलं एक राजकीय नेतृत्व हे आपण हरवून बसला आणि खरोखरच महाराष्ट्रावर एक पोकळी निर्माण झाली आणि म्हणून या स्पर्धेच्या वतीने आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम करणार आहोत. तर आपण 2 मिनिटं शांत उभं राहायचं आपल्या जागेवर, शांतपणे आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. अस्तुमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्युर्मा अमृतम गमय. ओम शांती शांती शांती. तर प्रेक्षक वर्ग आणि सर्वांना मी विनंती करतोय की राष्ट्रगीत आपलं प्ले होणार नाहीये, तर आपण सगळ्यांनी आपण जागेवरूनच आपलं राष्ट्रगान बोलायचं आहे. तर मी सगळ्यांना विनंती करतो, एक साथ विश्राम, एक साथ सावधान. राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. भारत माता की वंदे वंदे. ओके, थँक्यू. नाणेफेकीचा कौल केला जाईल. तर आयोजकांनी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. प्रेक्षक वर्गांना एक विनंती करतोय, रॉकी चषक हा चषक ही स्पर्धा भव्य दिव्य अशी स्पर्धा आपल्या भेटीला आली आणि त्यासाठी महत्वाची जी भूमिका या आयोजकांनी केली, या आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रॉकी चषकाच्या सर्व आयोजकांसाठी. खरोखरच अपार अशी मेहनत, अपार असे परिश्रम रॉकी चषकाच्या निमित्ताने सर्व आयोजकांनी घेतलेत आणि त्यांची मेहनत मात्र फळाला आलंय. त्यांचं यश मात्र आता खऱ्या अर्थाने सार्थकी लागतंय आणि मान्यवरही मुख्य मंचाच्या दिशेने आसनस्थ होत आहेत. मी त्यांना विनंती करतोय सर्व मान्यवरांना की आपण रंगमंचावर मुख्य मंचावर जाऊन आपलं स्थान ग्रहण करायचं आहे आणि आसनस्थ व्हायचं आहे आणि या अंतिम सामन्याचा आनंद लुटायचा आहे. नाणेफेकीचा कौल मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. रॉकी चषक 2026. चला आपणही जाऊया. छोटे बाल कलाकार, बाल खेळाडू, फुटबॉलवर अतिशय निरतिशय असं प्रेम असलेलं हेही एक उभरते सितारे म्हणून निश्चितच नावावर रूपाला येणार आहे. आणि रॉकी चषक, या रॉकी चषकामधून हे जो प्लॅटफॉर्म उभा केलाय त्या प्लॅटफॉर्मला त्रिवार अभिवादन, मानाचा मुजरा, हॅट्स ऑफ टू ऑल. रॉकी चषक ऑर्गनायझर नाणेफेकीचा कौल विनीत तांडेल, दिनेश तांडेल. नाणेफेकीचा कौल तर मैदानाच्या आतमध्ये मी येतोय जिथे नाणेफेकीचा कॉल केला जाईल. एका बाजूला प्रेक्षक वर्ग आपण बाजूला व्हायचं आहे, एका बाजूला KFA आहे, तर एका बाजूला आहे फिशरमन बॉईज. बोथ रेफरी आज हियर, ऑल सेट. बघूया हातमिळवणी केली जाते. रॉकी चषकचे सर्व रॉकी नारायण तांडेल यांना मी विनंती करतोय की आपण मध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉइन स्विंग केला जाईल आणि या अंतिम सामन्याला सुरुवात केली जाईल. रेफरीच्या माध्यमातून साहिल आहेत, साकीद आहेत, हातमिळवणी केली जाते. एक चांगला खेळ आपल्याला बघायला मिळणार आहे. प्रेक्षक वर्ग एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. तर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी निवेदित करतोय KFA संघाचा कर्णधार आणि फिशरमन बॉईज या 2 संघाचा कर्णधार. नाणेफेकीचा कॉइन स्विंग केला जाईल. कोण कॉल करेल?
KAP संघाचा कर्णधार करण इथे पुढे येतोय. फिशरमन बॉईज शिवसाई. बघूया डिसाइड केलं जातंय. कॉइन स्विंग केलाय जातोय. रॉकी तांडेल यांच्या शुभ असते हेड्स हॉटेल आणि करण सिंग मात्र इथे ग्राउंड निवडतोय. तर तत्पूर्वी आणि या सोनेरी क्षणाला कॅमेऱ्यामध्ये कैद केलं जातील. काय क्षण आहेत हे, खरोखरच या स्मृतींना निश्चितच हृदयामध्ये जपलं जाईल आणि खरोखरच येणाऱ्या उत्तरोत्तर काळामध्ये हे जे सोनेरी क्षण आहेत ते आनंद देऊन जातील. आणि म्हणून म्हणतात ना, अन्नाचा कण आणि आनंदाचे क्षण कधीही वाया घालवू नका. आणि हेच आनंदाचे क्षण आपल्या इथे आपल्याला पाहायला मिळते. रॉकी तांडेल यांना मी विनंती करतोय की रॉकी तांडेल प्लीज 2 मिनिटं या मैदानाच्या आतमध्येच आम्हाला तुमचं मनोगत ऐकायचं आहे. मुख्य मंचावर तर तुम्ही बोलणारच आहात, पण हा जो ऑल सेट झालाय, अंतिम सामना आहे आणि ही जी भव्य दिव्य स्पर्धा आहे, या स्पर्धेच्या निमित्ताने तुम्ही मैदानात असणं फार आवश्यक आहे. आणि तुमचे मार्गदर्शन शब्द आहेत ते मैदानामधूनच आमच्या पर्यंत पोहोचले पाहिजेत. म्हणून मी विचारतोय काय संकल्पना होती आणि जे तुम्ही स्वप्न पाहिलं होतं ते स्वप्न साकार होतंय, तर काय वाटतं या स्वप्नाला साकारित होताना? सर्वप्रथम आलेल्या सर्व प्रेक्षकांचे मी आभार मानतो आणि तसेच आलेल्या सर्व टीम्सचे, माझ्या जोडीला असलेल्या सर्व ज्यांनी मला साथ दिली, की जी माझं स्वप्न होतं की येथे माहीममध्ये प्रत्येक वेळेला कबड्डी किंवा क्रिकेटचे सामने केले जातात, पण माझं एक स्वप्न होतं की पूर्ण महाराष्ट्र राज्याच्या स्तरीय अशी काहीतरी एक स्पर्धा इकडे आपण आयोजित करावी आणि ते स्वप्न आज साकारलं. हे बघूनच आज डोळ्यात अश्रू येते की आता मला बोलताना सुद्धा मन भरून आलंय. पण मी सगळ्यांचे आभार मानतो आणि धन्यवाद रॉकी तांडेल. खरोखरच या आनंदाच्या क्षणासाठी आपण जगत असतो आणि तो जगलाय आणि तो मिळवलाय कोणी, तर रॉकी तांडेल. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या रॉकी साठी. सलाम रॉकी बाय. धन्यवाद. तर वळूया मैदानाच्या दिशेने. आता जिथे अंतिम सामन्याला सुरुवात होईल, फिशरमन बॉईज जो बिलॉंग करतोय मुंबई इथून, हॅलो 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 ओके. अंतिम सामन्याला आता थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. विसल लागेल आणि या अंतिम सामन्याची सुरुवात केली जाईल. विसल लागलाय, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या प्रेक्षक वर्ग. चेंडूचा ताबा आपण जरा पाहिलं पहिल्याच मिनिटामध्ये. फिशरमन बॉईज शिवसाई चांगलं पदल आली ते आपल्याला पाहायला मिळते. जय मात्र पुढे सरसवलाय, जयकडे कंट्रोल आहे. जयने या मॅच मध्ये या स्पर्धेमध्ये मात्र गोल झळकवले आहेत. आपल्या संघाला वेळोवेळी मदत केली आहे, हेल्प केली आहे जयनं. इथून मात्र पुन्हा एकदा ताबा येतोय. तर फिशरमन बॉईज शिवसाई संघाकडे दुरून चान्स घेण्याचा प्रयत्न असफल होतोय. जयकडे ते पोटेन्शियल आहे, जयने ते वारंवार सिद्ध केलाय, इथेही दाखवणार तो, यात काही दुमत नाही. केवळ इथून बिलॉंग करतोय. प्रेक्षक वर्ग जर आपण पाहिलं मैदानाच्या चारी बाजूला अतिशय मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग आपल्या पाठीराख्यानं सपोर्ट करण्यासाठी आलाय, हातातलं काम ठेवलंय बाजूला आणि इथे झाल्यात उपस्थित हे प्रेक्षक वर्ग. खऱ्या अर्थाने हे स्पर्धेचं यश आहे आणि ते संपादन केलंय. आपण मुलाखतीत बघितलं रॉकी तांडेल, खरोखरच हे जे भावाश्रू आहेत ते भावाश्रू त्यांना अनावर झाले, कारण की त्यांनी जे पाहिलं होतं स्वप्न, ते स्वप्न आता साकारित होते. ही स्पर्धा आपण पाहिली तर स्पर्धा गेले 3 दिवस आपण अनुभवतोय आणि हा
नाईट ग्रुप वडरेकडून करण सिंग साठी मात्र पारितोषिक लागतंय, 500 रुपयाचं पारितोषिक लागतंय करण सिंग याच्यासाठी. प्रत्येक गोलसाठी त्याने गोल जर झळकवला या मैदानामध्ये तर खऱ्या अर्थानं नाईट ग्रुप वडरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज नगद राशी प्राप्त होईल. वळूया मैदानाच्या दिशेने. चेंडूचा ताबा 23 नंबर नितेश. आता मात्र सुरेख पास. त्याच पद्धतीने लक्ष्मण पाटील यांच्याकडून सुद्धा प्रत्येक गोलसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज प्राप्त होईल. धन्यवाद लक्ष्मणजी पाटील, आपलं सहकार्य असंच आम्हाला उत्तर द्यायचं आहे, तेव्हाच ही स्पर्धा खऱ्या अर्थानं नावारूपाला येणार आहे. देवांशू पाटील यांनी जर गोल झळकवला तर रोहित धनुर यांच्याकडून 500 रुपयाची नगद राशी प्राप्त होईल. धन्यवाद. असंच आपण दानशूर व्यक्तिमत्वाने पुढे यायचं आहे आणि या स्पर्धेला आपले जे हिरो खेळत आहेत मैदानाच्या आतमध्ये त्यांना सहकार्य करायचे. प्रोत्साहित तर आपल्याला नगद राशीने करायचंच आहे, पण टाळ्यांचा गजर वेळोवेळी होऊन प्रोत्साहित करायचं आहे. इथे मात्र आपण पाहिलं तर चेंडूचा ताबा 77 नंबर जर्सी काढला चांगल्या पद्धतीनं गोलपोच्या दिशेने झळकवण्याचा प्रयत्न जरूर केला, पण संधी आली नाही. इथून चेंडूचा दाबा केएपी संघाकडे. केएपी संघाचा करण चांगल्या पद्धतीचा कंट्रोल, चांगला पास. जय मात्र चेंडूवर नियंत्रण मिळवतोय. दुरून चान्स घेण्याचा प्रयत्न जयने केलाय प्रयत्न. अंतिम सामन्यामध्ये सुद्धा जयने केलाय प्रयत्न. सेमीफायनल मॅच मध्ये सुद्धा OAFC संघाच्या विरुद्ध मात्र जयने एक गोल झळकवला आणि आपल्या संघाला विजय आघाडी मिळवली. इथून ही तीच किमिया, तीच कामगिरी जय करेल का? जयकडे ती क्षमता आहे, जयकडे ते पोटेन्शियल आहे, जयकडे ते कला कौशल्य आहे, ती गुणवत्ता आहे, ती त्याने वारंवार या स्पर्धेमध्ये सिद्ध केली आहे आणि आताही अंतिम सामन्यामध्ये ती सिद्ध करावी लागेल जयला. इथून मात्र फिशरमन बॉय झगडतोय. चांगल्या पद्धतीचा अटॅक काउंटरच्या प्रतीक्षेत फिशरमन बॉय शिवसाई असणारच. एक काउंटर अटॅक, एक संधी जर का आली तर त्याला गोलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर करतील. आणि काय ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. रॉकी चषक नाव मात्र गाजतंय, नाव मात्र गाजणार महाराष्ट्रात, भारतभर हे नाव मात्र गाजलं जाईल. रॉकी चषक क्रिकेटमध्ये जे नाव आहे तेच रॉकी चषक फुटबॉलमध्येही गाजेल, यात काही तीळ मात्र शंका नाही. राज्यस्तरीय भव्य दिव्य अशी ही फुटबॉलची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि YouTube लाईव्हच्या माध्यमातून पाटील नेटवर्क ही मात्र सज्ज झालंय. पाटील नेटवर्कचं गुड क्वालिटी व्हिडिओ आपण पाहिलेत आणि या पाटील नेटवर्कने सुद्धा या फुटबॉल खेळाला घरोघरी पोहोचवलाय आणि तो मान बहुमान प्राप्त केलाय. त्याबद्दल पाटील नेटवर्कचंही शतशः आम्ही ऋणी राहू. रॉकी चषक आयोजकांच्या वतीनं इथून कंट्रोल पुन्हा एकदा केलाय. फिशरमन बॉयज 19 नंबर जर्सी घातलेला खेळाडू चेंडूवर नियंत्रण मिळवतो. एकट्याने गोलपोस्टकडे नेण्याचा टाकलेला पास, चांगला डिफेन्स. करण याच्याकडून आलाय, बचाव आलाय आणि हा बचाव महत्वाचा आहे. प्रत्येक क्षणोक्षणी असा बचाव तुम्हाला करायचा आहे, कारण की ही तुमच्या जीवनातली सर्वोत्तम लढाई आहे. ती लढायची आहे, झुंज द्यायची आहे, प्रयत्न करायचा आहे, संघर्ष करायचा आहे, न थकता न हार मानता. बघूया तो प्रयत्न. त्याच पद्धतीने मुख्य मंचावर आपण जर पाहिलं तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौभाग्यवती प्रिया जयेंद्र दुबळा ह्या मुख्य मंचावर उपस्थित झालाय. त्यांचंही मी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार प्रकट करतो आणि त्यांना मुख्य मंचावर आसनस्थ व्हायची विनंती करतोय. धन्यवाद मॅडम, आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा आपण खऱ्या अर्थाने द्विगुणित केली, त्याबद्दल पुन्हा एकदा आभार प्रकट करतोय. वळतोय मैदानाच्या दिशेने जिथे फिशरमन बॉईज चेंडूवर ताबा मिळवतोय, कंट्रोल मिळालाय. मिडफिल्डरला टाकलेले पास, बॅक पास येते ती तेजस या खेळाडूकडे. तेजस मात्र कंट्रोल मिळवतोय या चेंडूवर. दुरून चान्स घेण्याचा प्रयत्न. युवा प्रमुख मनीष पाटील यांचंही आगमन झालंय, त्यांचंही मी मुख्य मंचावर स्वागत करतोय. त्यांचंही इथे या क्रीडा नगरीमध्ये या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेमध्ये त्यांचं मी वेलकम करतोय, सुस्वागतम करतोय. वळतोय मैदानाच्या दिशेने. झटापटी होतोय दोन संघाच्या मध्ये. रेफरी मात्र सांगतायत, वॉर्न करतायत. प्रत्येक वेळी अचूक असे निर्णय यांनी दर्शवलेत. ऊन असो सावली असो, हा माणूस हा रेफरी मात्र आपल्या निर्णयापासून कधी ढळला नाही. अचूक असे निर्णय या रेफरीने दर्शवलेत. म्हणूनच ही स्पर्धा अग्रगण्य स्पर्धा म्हणून यशस्वी वाटचाल करते, यशस्वी होते आणि हृदयावर राज्य करण्याचा जो बहुमान प्राप्त होतोय रॉकी चषक याला. वळतोय मैदानाच्या दिशेने. यावेळेला चेंडू टाकलाय, चेंडू सरळ जातोय टस्क बॉचच्या इथे. ऑफ साइड मिळते ती फिशरमन बॉईज संघाला. बघा टाकलेली पास आपल्या संघ सहकार्याला. चांगल्या पद्धतीचा गेम प्लॅन आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघ चांगल्या गेम प्लॅनने खेळत आहेत
निर्णय, समजशूचकता ही तुमच्याकडे असणं अतिशय आवश्यक असतं. फुटबॉल या खेळामध्ये तुमच्याकडे ते पदलालित्य असणं आवश्यक असतं, पायाचे स्किल तुमच्याकडे असणं आवश्यक असतं आणि वेळोवेळी प्रत्येक सेकंदाला निर्णय घेण्याची क्षमता तुमच्याकडे असणं आवश्यक असतं. ती घ्यावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये काहीतरी वेगळं करून दाखवायचं असेल. इथून मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर प्रेक्षक वर्गांसाठी जातोय. प्रेक्षक वर्गही या नाईट मध्ये सुद्धा मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत. त्यांचे आम्ही शतशः ऋणी आहेत. अजूनही शांत असा खेळ. जेव्हा गोल लागेल तेव्हा या मैदानावर एक वेगळं वातावरण पाहायला मिळेल. कोण लगावेल गोल आणि कोण ठरेल या मॅचचा हिरो. चर्चा तर रंगणार. चर्चा तर आहेत. चर्चा करणारे बाहेर बसलेले असतात आणि खेळणारे आतमध्ये असतात. खेळायचं काय असतं आणि आपल्या गावाचं, आपल्या देशाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या जिल्ह्याचं ज्यावेळी नेतृत्व करतो त्यावेळी खेळणं किती अवघड असतं, किती प्रेशर असतं, दडपण असतं. हे दडपण आपण नेहमी अनुभवलंय आंतरराष्ट्रीय स्तरावर. इथून मात्र झटापट होते. फिशरमॅन बॉईज ऑफसाइड येईल. विसल लागतंय. पंच मात्र चाणाक्ष नजर आणि म्हणतो खरोखरच चालाक अशी नजर आपल्याला यांची पाहायला मिळाल्या. दोन्ही पंचांची, दोन्ही रेफरींनी अप्रतिम अशी भूमिका बजावली आहे या क्रीडा स्पर्धेसाठी. चेंडूचा ताबा 23 नंबर नितेश. लांबून चान्स घेण्याचा प्रयत्न. इथे दाद मागतोय. फ्री किक येईल आणि फ्री किकची संधी मात्र चालून आली आहे KFA या संघाला. बघूया KFA संघाचा कुठला खेळाडू ही गोल किक, फ्री किक मारण्यासाठी पुढे सरसावेल. फ्री किक म्हटलं तर फ्री किकचा बादशाह, ज्यानं अधिराज्य गाजवलं, हृदय सिंहासनावर ज्यानं नाव मिळवलं, डेव्हिड बेकहॅम म्हणून जो प्रसिद्ध आहे, खऱ्या अर्थानं त्यानं मात्र हृदयाच्या सिंहासनावर राज्य मिळवलंय. इथे मात्र धवल ते क्रिया करेल का? चांगले पास, चांगल्या पद्धतीचा डिफेन्स फिशरमॅन बॉईज कडून आलाय. लवेश चेंडूवर नियंत्रण मिळवतोय. इथून मात्र ऑफसाईड येईल. ऑफसाईड कुठल्या बाजूने जाईल तर ऑफसाईड येईल ते फिशरमॅन बॉईजच्या बाजूनं. फिशरमॅन बॉईज हे शर्तीचे प्रयत्न करतोय. एक बिलॉंग करतोय मुंबई इथून, तर एक ग्रामीण भागातून आलेला खेळाडू. हा संघ, या संघानेही आपला खेळ उंचवलाय. म्हणूनच तर मातब्बर अशा संघाला धूळ चारून अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय KFA संघ. चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांनी प्रदर्शित केलाय, प्रात्यक्षिक दाखवलंय चांगल्या खेळाचं आणि अंतिम सामन्यासाठी सुद्धा त्याच पद्धतीचं प्रात्यक्षिक त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. अजूनही गोलची संधी मात्र क्रिएट होत नाहीये. गोल पोस्ट मध्ये जे लक्ष्य आहे, जे ध्येय आहे, आपलं ध्येय एकच की हा चेंडू गोल पोस्ट मध्ये कसा नेला जाईल. इथून मात्र दुरून चान्स घेण्याचा प्रयत्न. चांगला कंट्रोल आणि चांगलं वर्क आपल्याला पाहायला मिळते दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. दोन्ही संघ मात्र शर्तीचे प्रयत्न करत आहेत पण अजूनही संधी मात्र क्रिएट होत नाहीये. इथे मात्र कॉर्नर येईल. कॉर्नर बांधण्यासाठी फिशरमॅन बॉईजचा खेळाडू मात्र सज्ज झालाय, पुढे सरसावलाय. टाकलेली. इथून मात्र दुरून चान्स घेण्याचा प्रयत्न. गोलरक्षक तयार. चेंडू मैदानाच्या बाहेर. गोल किक साठी KFA संघाचा गोलरक्षक मानस मात्र टाकलेली पास आपल्या संघ सहकार्याकडे बॅकपास येते. पुन्हा एकदा करण सिंगने टाकलेली बॅकपास. केवळ कंट्रोल मिळवतोय. टाकलेली पुन्हा एकदा पास करणकडे. करण सिंग मात्र एक चांगला खेळ दर्शवतोय. म्हणूनच मोठ्या क्लब मध्ये खेळाचा बहुमान त्याला प्राप्त झालाय. बँक ऑफ बडोदा या संघाकडून मात्र हा खेळतो खेळाडू जो डिपेंड करतोय KFA संघाचं एक बचावात्मक भूमिका जी अदा करतोय. मैदानाच्या आतमध्ये बचाव किती आवश्यक असतोय. चेंडूचा कंट्रोल. धवलने दुरून चान्स घेण्याचा प्रयत्न. सरळ जातोय. गोलरक्षकाच्या हातामध्ये. हृदयाची स्पंदने मात्र आता वाढतायत. जसं जसं अवधी घड्याळामध्ये टाइम पुढे सरकेल हृदयाची स्पंदने मात्र वाढली जातील. दोन्ही संघ प्रयत्न तर करतील पण यश कोणाच्या पदरात येईल? यश त्याच्याच पदरात येईल तो जो सर्वोत्तम देईल. आपल्या खेळामध्ये जो कोणी सर्वोत्तम देणार तो या चमचमत्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरणार आहे. इथून चेंडूचा ताबा KFA सगळ्याकडे येतोय. थोडीशी चुका होते. इथून मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न केवलने केलाय. केवलने मात्र स्कोर केला होता सेमीफायनल मॅच मध्ये आणि आपल्या संघाला मजबूत अशी आघाडी मिळवून अंतिम सामन्याचं तिकीट मात्र खुलं करून दिलं होतं. केवल आणि जय या दोघांवर मात्र जबाबदारी असेल. ती जबाबदारी उचलण्यासाठी मात्र दोन्ही खेळाडू सक्षम आहेत, मातब्बर आहेत. दोन्ही खेळाडूंकडे जो क्लास आहे, ती क्षमता आहे, एबिलिटी आहे, गुणवत्ता आहे, कला कौशल्य आहे. इथून करणने मात्र चांगला डिफेन्स दिलाय, चांगला बचाव करतोय. म्हणून अजूनही दोन्ही संघ 0-0 अशा गोल फरकाने आपल्याला पाहायला मिळते. प्रथम सत्र जे चालू आहे, अंतिम सामना. डिफेन्स चांगल्या पद्धतीने होतोय करणचा. इथून मात्र
विसल वाजतंय, सबस्टिट्यूट होतोय, जय मात्र मैदानाच्या बाहेर जाईल, त्याचा बदली खेळाडू 26 नंबरचा इन होईल. लाईव्ह ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चेंडूचा ताबा KFA संघाकडे, अजूनही शांत असं खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये टाकलेली लॉंग पास, पण चांगला बचाव फिशरमॅन बॉईज या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही 0-0 अशा गोल फरकाने दोन्ही संघ खेळत आहेत. बचावात्मक पवित्रा हे या गेम प्लॅनचं मला वाटतं कुठेतरी पवित्र आहे. ही स्ट्रॅटेजी आहे, रणनीती आहे. काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतील. इथून चांगला स्किल दाखवण्याचा प्रयत्न करतोय, पण कंट्रोल ठेवू शकला नाही या चेंडूच्या पाठीमागे. परिणामी चेंडूचा ताबा गमावून बसले आहेत. चेंडूचा ताबा पुन्हा एकदा येतोय फिशरमॅन बॉय शिवसाई संघाचा. डिपेंडर चेंडूला पुढे नेण्याचा प्रयत्न, टाकलेली पास चांगल्या पद्धतीचा चेंज केलाय. कंट्रोल इथे ऑफसाईड येईल KFA संघाच्या बाजूनं. बघूया 23 नंबर नितेश ही ऑफसाईड बांधण्यासाठी तयार. टाकलेली ऑफसाईड. धवलने मात्र दुरून चान्स घेण्याचा प्रयत्न केलाय. वॉट अ चान्स. टायांचा गजर होतोय, हर्षोल्लास आपल्याला पाहायला मिळतोय. आणि खऱ्या अर्थानं रोमांच आपल्याला पाहायला मिळते. चित्त थरारक, चित्त वेदक, रोमहर्षक असा हा सामना आपल्या भेटीला येतोय. केळवे ग्रामपंचायत सदस्य रुपाली वैद्य यांच्याकडून आपल्याला KFA संघाच्या खेळाडूसाठी जो कोणी गोल लगावेल त्याला 500 रुपयाची नगद राशी प्राप्त होणार आहे. KFA संघाचा जो कोणी खेळाडू गोल झळकवेल त्याला आपल्या KFA ग्रामपंचायतच्या सदस्या रुपाली वैद्य मॅडम यांच्या हस्ते 500 रुपयाची नगद राशी प्रत्येक गोलसाठी प्राप्त होणार आहे. कृपया याचं लक्ष द्यायचं खेळाडूंनी. खेळाडूचं लक्ष धरा. सुपर प्रयत्न. टाळ्या झाल्या पाहिजेत या खेळाडूसाठी. दुरून चान्स घेण्याचा प्रयत्न जरूर केला या खेळाडूने. 77 आपल्या या खेळाच्या जोरावर छाप मात्र पाडलाय या खेळाडूने. गळ्याचा ताईत नक्कीच बनेल. गळ्याचा ताईत येथे मात्र अपील केला जातोय पण फेटाळून लावलंय. येथून मात्र लांबून चान्स घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. प्रथम सत्र अजूनही 0-0 अशा गोल फरकानं सामना पुढे सरकतोय. रोमांच, चित्त थरारक असा हा मॅच. हृदयाची स्पंदने वाढतायत. जसजसा वेळेचा अवधी कमी होत जाईल, वेळ जशी जशी पुढे सरकेल त्याच पद्धतीने हृदयाची स्पंदने अधिक वेगाने वाढतील. इथून दुरून चान्स घेण्याचा प्रयत्न. लवेशाला आली होती संधी, पण संधीला कन्वर्ट करू शकत नाहीयेत. लक फॅक्टर आपण जर पाहिलं तर कुठल्या बाजूने असेल, नशिबाची साथ कुणाला मिळेल, जो असेल सर्वोत्तम खेळाडू. इथून मात्र प्रयत्न जरूर करतायत. चेंडूवर कंट्रोल मिळवलाय. चांगल्या पद्धतीचं पद लालित्य आपल्याला पाहायला मिळते. फुटबॉल या खेळामध्ये हे असणं आवश्यक असतंय. आणि चेंडू येतोय सरळ ऑफसाईडच्या दिशेने. ऑफसाईड KFA संघ टाकलेली ऑफसाईड. विशालनं केवळ चेंडूला वळवण्याचा प्रयत्न करतोय. चांगलं स्किल दाखवतोय, चांगलं कंट्रोल दाखवतोय, नियंत्रण चांगल्या पद्धतीचं. आणि अशा पद्धतीचं खेळ फुटबॉलच्या खेळामध्ये आपण सातत्याने पाहिलं. दिग्गज खेळाडूकडून मॅरोडोना म्हणा, पेले म्हणा, रोनाल्डो म्हणा, मेसी म्हणा, डेव्हिड बॅकहॅम म्हणा, नेमार म्हणा, असे दिग्गज खेळाडू जे खऱ्या अर्थानं गळ्याचे ताईत बनले आहेत, असे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू. आणि त्यांना कुठेतरी फॉलो केलं जात आहे आणि त्यांच्या पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न दोन्ही संघाचे खेळाडू करत आहेत. पण कोण ठरेल इकडे नेमार, कोण ठरेल रोनाल्डो, कोण ठरेल मेसी, कोण ठरेल डेव्हिड बॅकहॅम, कोण एम्बाप्पे ठरेल, हे येणारी वेळ दर्शवणार आहे. आणि म्हणूनच त्यांनी जर KFA संघाने फायनल मारली तर त्याला 10 टी-शर्ट तो स्पॉन्सर करणार. आणि खरोखरच अनुज राऊत यांच्याकडून KFA संघाने जर का अंतिम सामन्यामध्ये आपली दावेदारी प्रस्थापित केली तर त्यांच्याकडून 10 जर्सी स्पॉन्सर केल्या जाणार आहेत. धन्यवाद अनुजजी राऊत. माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर मी या मुख्य मंचावरून तुमचे शतशः ऋणी राहतोय. खऱ्या अर्थानं आपण प्रोत्साहित अशाच पद्धतीने करायचं आहे. आपल्या ग्रामीण भागातून हे खेळाडू बिलॉंग करत आहेत आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं धवल सारखा खेळाडू, त्याच पद्धतीने करण सारखा जे महाराष्ट्राचं सुद्धा नेतृत्व करत आहेत. आणि हाच तर फुटबॉल या खेळाचं जे वैशिष्ट्य आहे. फुटबॉल या खेळाला जे आपण पाहतो की भारतामध्ये ज्याला कमी स्थान आहे
पण ते स्थान कुठेतरी आपल्याला आता या भारत देशामध्ये प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते. सुनील छेत्री सारखा खेळाडू आपण पाहिलंय, तर इथून सुद्धा या आपल्या ग्रामीण भागातून कुठला खेळाडू चमकेल आणि आपल्या गावाचं, आपल्या तालुक्याचं, आपल्या देशाचं, आपल्या राज्याचं नेतृत्व करेल. आणि म्हणूनच हा प्लॅटफॉर्म किती महत्वाचा आहे. अशा पद्धतीचा प्लॅटफॉर्म उभं राहणं, जिथं आपण पाहिलं तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टेनिस क्रिकेटला वर उचललं जातं, टेनिसवर अतिशय निरतिशय प्रेम केलं जातं, टेनिस क्रिकेटला जगलं जातं. तिथे या ग्रामीण भागामध्ये फुटबॉलला सुद्धा तितक्याच ताकदीने या किनारपट्टीच्या भागामध्ये खेळलं जातं. आणि पहिला सत्र संपतंय, जोरदार टाळ होऊन जाऊ द्या. पहिलं सत्र 0-0 अशा गोल फरकाने. घेऊया छोटीशी विश्रांती आणि ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर कमांड डीजे. आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे आम्ही शिवाचे सैनिक वेडे करू जीवाचे रान. पण पुन्हा एकदा भारत देशा बनवू हिंदुस्थान. हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा. अरे भगवे व्यासपीठावर आपल्या या स्पर्धेसाठी सन्माननीय पाहुणे म्हणजे बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये आताच निवडून आलेल्या डीजे बृहन्मुंबई महानगरपालिकामध्ये आताच निवडून आलेल्या प्रियदर्शनी जयेंद्र दुबळा मॅडम इथे उपस्थित झालेत. त्यांचा आपण शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे सन्मान चिन्ह देऊन आपण सत्कार करतोय. एकदा टाळ्या होऊन द्या प्रियदर्शनी जयेंद्र दुबळा मॅडम साठी. त्याचप्रमाणे माहीम शिवसेना माजी शाखा प्रमुख आणि विद्यमान विभाग प्रमुख मनीष पाटील साहेब यांचा सुद्धा आपण शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करतोय. वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आभास. वरदान दिले शौर्याचे आई भवानीने आम्हास. खडग घेऊन हाती धरली हिंदुत्वाची कास. लाल किल्ल्यावर भगवा फडको, लाल किल्ल्यावर भगवा फडको हाच एकला ध्यास. महाराष्ट्र धर्म वाढवा. त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र धर्म वाढवा. अब्दुल भाई हे सुद्धा इथे उपस्थित झालेत. त्यांचा सुद्धा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन आपण सत्कार करतोय. शिवसेना शिवसेना शिवसेना. सर्व मान्यवरांचे पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेसाठी समालोचन करणारे मनीष बारी, नवनीत बारी, हर्षल तांडेल व रहस्य तांडेल यांच्यासाठी एकदा टाळ्या होऊन द्या. खरोखर त्यांनी चांगलं समालोचन करून या स्पर्धेची शोभा वाढवली. त्यांचे आभार मानतोच, परंतु त्यांच्यासाठी आपण त्यांचे अभिनंदन सुद्धा करतोय आणि त्यांनी शेवटपर्यंत या स्पर्धेसाठी थांबायचं आहे ही विनंती करतोय. चला बॅक टू सामना. मनीष बारी. ललित पाटील या खेळाडूने जर का गोल झळकवला तर दुर्गेश राऊत यांच्याकडून 500 रुपयाची नगद राशी प्राप्त होईल. धन्यवाद दुर्गेशजी राऊत. हॅट्स ऑफ टू यू. त्रिवार अभिवादन वळतोय मैदानाच्या दिशेने. खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये पहिला गोल मारेल त्याला विभाग प्रमुख शिवसेना या सामन्यामध्ये पहिला गोल जो कोणी संघ झळकावेल त्याला शिवसेना विभाग प्रमुख मनीष पाटील साहेबांकडून 2000 रुपयाची नगद राशी प्राप्त होईल. धन्यवाद सर. त्याच पद्धतीने करण सिंग या खेळाडूने जर का गोल झळकवला तर वडरे नाईट ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाची नगद राशी प्राप्त होईल. धन्यवाद सर्व मान्यवरांचे. त्याच पद्धतीने या
खेळामध्ये आपण नगद राशी देऊन कॅश प्राइज देऊन आपण प्रोत्साहित करतात त्या सर्व दानशूर व्यक्तिमत्वाचं आम्हीही ते आभार प्रकट करतोय. कारण की आपण अशा पद्धतीने ज्यावेळी प्रोत्साहित करता त्यावेळी निश्चितच खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये जे संघ खेळत आहेत, जे खेळाडू खेळत आहेत त्यांना निश्चितच एक प्रोत्साहन मिळतं आणि एक आपला खेळ उंचावण्याचा ते प्रयास जरूर करतायत. आपण रोख नगद राशीच्या रूपात आपण त्यांना प्रोत्साहित करायचंच आहे. पण टाळ्यांचं महत्व, टाळ्यांचा गजर या रोख नगद राशीच्या पेक्षा कितीतरी पटीनं जास्त असतं. म्हणून मी प्रेक्षक वर्गांना सांगतोय की ज्यावेळी चांगला खेळ होईल त्यावेळी आपल्या टाळ्या वाजत राहायला पाहिजेत आणि हीच या भव्य दिव्य स्पर्धेची खास करून वैशिष्ट्य आहे. वळतोय मैदानाच्या दिशेने KFA संघाचा करंट, टाकलेली पास चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतोय. डिफेन्स, गोलरक्षक, टाकलेली पास आपल्या संघ सहकारी फिशरमन बॉईज संघ मात्र प्रयत्न करतोय दुसऱ्या सत्रामध्ये. आता मात्र गेम प्लॅन काय असेल, रणनीती काय असेल, दोन्ही संघ मात्र गोल पोस्ट कडे झळकावण्याचा, चेंडूला झळकावण्याचा प्रयत्न जरूर करतील आणि या सामन्यामध्ये एक गोल मिळवून दोन्ही संघ मात्र आगेकूच करण्याचा प्रयत्न करतील. अंतिम स्पर्धा, अंतिम सामना आणि काय मॅच बनलाय, काय मॅच बनवलाय. ज्या ज्या या स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या सर्व संघाचेही आम्ही आभार प्रकट करतोय. कारण तुम्ही इथे आलात म्हणूनच आम्ही ही स्पर्धा यशस्वीपणे ऑर्गनाईज करू शकलो. खरोखरच त्या सर्व संघ सहकाऱ्यांचं, संघ नायकांचं आम्ही या मुख्य मंचावरून आभार प्रकट करतोय. इथून मात्र चांगला कंट्रोल आलाय. चेंडू चांगल्या पद्धतीचा नियंत्रण, पुन्हा एकदा चेंडूचं नियंत्रण ते आहे. फिशरमॅन बॉईज अतिशय वेगानं धवल मात्र पुढे सरसावतोय. इथे झटापटी होतोय. चेंडूवर कंट्रोल मिळवण्याच्या नादात दोन्ही खेळाडू इथे मात्र झटापटी करतायत. दुखापत होते, जखम होते आणि या जखमेमधून मी स्वतःला सावळेल. चेंडूचा ताबा ललितकडे. इथे ललित मात्र चेंडूला गोलपोस्टकडे नेण्याचा प्रयत्न करतोय. इथे डिफेन्स आलाय. चांगल्या पद्धतीचा बचावात्मक खेळ KFA संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. टाळ्यांचा गजर होतोय आणि याच पद्धतीने आपण आपल्या या उभरत्या सिताऱ्याला आपण प्रोत्साहित करायचे. इथे चांगला प्रयत्न, हो 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 हो, चांगल्या पद्धतीने बचाव केलाय मानसने. कम ऑन मानस, मानससाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. इथून मात्र झटापटी. जय पुढे सरसावतोय. चेंडू मैदानाच्या बाहेर येईल. कंट्रोल आता आणि खरोखरच काय बचाव केलाय. कोण मानस? तर मानस, महामानस. चांगल्या पद्धतीचा डिफेन्स. पुन्हा एकदा प्रेक्षक वर्ग खुश आहे, पब्लिक खुश आहे. क्या बोलती पब्लिक? मानस या महामानस? क्या बोलती पब्लिक? महामानस. ओके, थँक्यू थँक्यू थँक्यू. वळतोय मैदानाच्या दिशेने काय मॅच चाललाय. रॉकी चषक 2026 राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा, एक अग्रगण्य स्पर्धा म्हणून काय मानाची, प्रतिष्ठेची, स्वाभिमानाची ही स्पर्धा मात्र घराघरात पोचली आहे. या स्पर्धेला मात्र लेबल लागलंय एक अग्रमानांकित स्पर्धा म्हणून. या स्पर्धेने नावलौकिक मात्र प्राप्त केलंय. येणाऱ्या काळात आपल्याला याच्यापेक्षा उत्कृष्ट असं आयोजन आपल्याला पाहायला मिळेल यात काही तीळ मात्र शंका नाही. रॉकी तांडेल खऱ्या अर्थानं पुढे सरसावणार आहेतच. त्यांचं योगदान खरोखरच मी समालोचक म्हणून खास करून त्यांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार प्रकट करतोय की त्यांनी हा प्लॅटफॉर्म इथे उभा केलाय आणि ग्रामीण भागातील या खेळाडूंना आपला क्लास दाखवण्याची एक संधी दिली आहे. त्याबद्दल मी समालोचकाच्या वतीने खरोखर आभार प्रकट करतोय. वळतोय मैदानाच्या दिशेने. चेंडूचा ताबा, पुन्हा एकदा कॉर्नर येईल. फिशरमन बॉईज सेकंड सत्र. मिनिटांकडे लक्ष असणारच प्रत्येक सेकंद. मात्र या सामन्याची पुन्हा एकदा मानस या महामानस. ओके, चेंडूचा ताबा, पुन्हा एकदा KFA. विशाल टाकलेला पास. जयने मात्र सूर एक संधी. चांगला बचाव. जय साठी एकदा जोरदार टाळ्या. जय साठी. थँक्यू पब्लिक. चांगल्या पद्धतीचा खेळ KFA संघाने उंचावलाय. इथून मात्र चेंडूचा ताबा फिशरमन बॉईज संघाकडे. एक बिलॉंग करतोय मुंबई इथून. मोठ्या मोठ्या क्लब मधून खेळणारे मातब्बर खेळाडू आपण पाहिलेत. फिशरमन चांगला होल्ड, चांगला कंट्रोल लवेश कडून पाहिला आपण. इथून चांगला प्रयत्न. बारला लागतोय. हृदयाची स्पंदने. इथून मात्र फिशरमन बॉईज आक्रमक अटॅकिंग झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. काउंटर अटॅक इथे होतोय
आणि एक संधी मात्र स्पर्धेमधून आपल्याला बाहेर काढू शकेल. चमचमत्या ट्रॉफ्या या खुणावू लागल्या आहेत. कुठल्या संघाचा प्रवास या चमचमत्या ट्रॉफीच्या दिशेने सुरू राहील आणि एक पकड घट्ट अशी या चमचमत्या ट्रॉफीवर कोण करेल, जो लगावेल गोल तो मात्र पुढे होईल. इथून तेजसकडे चेंडूचा कंट्रोल आहे. यावेळेला मात्र टाकलेली पास चांगल्या पद्धतीने चेंज केलाय. लवेशकडे चेंडूचं नियंत्रण आहे. इथे घालवलंय ऑफ साइड आणि मात्र गोल किक मिळेल. ते केएफए संघ बघितला तर थोडंसं दडपणाखाली दिसतोय, पण या दडपणाला आपल्याला दूर सारावं लागेल. परिस्थिती काहीही असो, स्वतःला कमी लेखू नका मित्रांनो. तुम्हीच आहेत उद्याचे शिलेदार, तुम्हीच आहेत उद्याचे उभरते सितारे. स्वतःला सांगा, जोपर्यंत शर्यत संपली नाही तोपर्यंत मी हार मानणार नाहीये. आणि म्हणूनच हार मानायची नाहीये जोपर्यंत निकाल येत नाहीये. निकाल देणारा वरती बसलाय, पण आपल्याला आपले प्रयत्न करायचे आहेत. येथून चेंडूचा ताबा फिशरमन बॉईज संघाकडे टाकलेली सुरेखरित्या इथे ऑफसाईड मिळते. ती केएफए संघ अजूनही 0-0 अशा गोल फरकाने. इथे थोडीशी चुका होत आहे. चुका टांगलेली बॅकपास चुकीला मात्र अगदी योग्य वेळेत मात्र सुधारली आहे. चुका जेवढ्या तुम्ही कराल. इथे मात्र एक चूक. करण सिंग येतोय. करण हा एक बचावात्मक खेळाडू म्हणून नावारूपाला जरूर आलाय. केएफए संघाचं नेतृत्व करतोय आणि खरोखरच एक चांगलं योगदान करणने आपल्या संघासाठी दिलंय. बघूया 0-0 अशा गोल फरकाने. ऑफसाईड येईल. ऑफसाईड मारण्यासाठी तयार फिशरमन बॉईज संघाचा खेळाडू. ही ऑफसाईड कशा पद्धतीने टाकेल. टाकलेली ऑफसाईड. इथे चांगला प्रयत्न आपल्या मिडफिल्डरला. इथून मिडफिल्डरने मात्र चांगल्या पद्धतीने चेंज केलाय. ललितकडे चांगला कंट्रोल आहे. इथे पुन्हा एकदा मानस आणि संधी मात्र येते. संधी मात्र बनत आहे. संधीचं सोनं होत नाहीये. संधीला मात्र कन्वर्ट केलं जात नाही. गोल पोस्ट मध्ये चेंडू मात्र जात नाहीये. इथून मानस आलाय. ऑफसाईड येईल केएफए संघाकडे. अतिशय वेगाने डबल येतोय चेंडूच्या दिशेनं. इथून टाकण्याचा ऑफसाईड टाकण्याचा प्रयत्न करतोय. धवल थोडासा वेग घेतोय. इथून टाकलेली ऑफसाईड चेंज केलाय करणकडे. करणने चेंडूवर नियंत्रण मिळवलंय. टाकलेली सुंदर चेंज इथे पाहायला मिळतोय. केवल मात्र उभा होता, पाहत होता, पण केवल पर्यंत चेंडू पोचलाच. नजरा लागल्यात. नजरा सर्व खेळल्यात. कुठला संघ गोल झळकवेल आणि या चमचमत्या ट्रॉफीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकेल. आपली पकड घट्ट कोण मजबूत करेल. गोल झळकवण्याचा प्रयत्न दोन्ही करतायत. काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न फिशरमन बॉईज करतायत. इथे मात्र गेम प्लॅन जर आपण बघितला, दोन्ही संघ अजूनही बचावात्मक पद्धतीने खेळण्याचा खेळ करतायत. इथून चेंडूचा ताबा केएफए संघाकडे. इथून मात्र चेंडू पुन्हा एकदा गोल काही झळकत नाहीये. 2000 रुपयाचा जे कॅश प्राइज आहे ते कोणाच्या नावे जाईल. मुख्य मंचावरून आवाज येत आहेत, पण हे कॅश प्राइज कोणाच्या दिशेने जाईल. मान्यवरांचे आवाज आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. कुठला खेळाडू, कुठला संघ हे 2000 रुपयाचं कॅश प्राइज जे लावलंय आपल्याला त्यावर नाव कोरेल. अजूनही 0-0. दडपण मात्र वाढतंय आता दोन्ही संघाच्या बाजूनं. इथून मात्र धवल चान्स घेण्याचा प्रयत्न. टाकलेला लांबून पास ललितने मात्र चांगल्या पद्धतीने क्लिअर केलाय. इथून मात्र चेंडूचा धावा पुन्हा एकदा. नितेश चेंडूवर कंट्रोल मिळवत आहे. थोडीशी झटापटी दोन खेळाडूंच्या मध्ये. धवलने मात्र कंट्रोल मिळवलाय. इथून मात्र झटापटी. एक चांगली संधी चालून आली होती, पण दुखापत होते जयला. कृपया पाणी घेऊन जायचं आपण. दुखापत होते जयसाठी. अतिशय आक्रमक पद्धतीने खेळ करतोय. कृपया आपण आपल्या भावनांना कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. पंच आपले जे काही निर्णय पोहोचवतील तो निर्णय आपण मानायचा आहे. एक उत्तमोत्तम सर्वोत्तम खेळाडू कोण असतो, जो दिलेल्या निर्णयाला अगदी काटेकोरपणाने त्याचं पालन करतो, तोच सर्वोत्तम खेळाडू असतो. म्हणून मित्रांनो, नेहमी पंच हे मैदानाच्या आतमध्ये का असतात, पंचांची गरज का असते, कारण ज्यावेळी कुठे कुठे निर्णय चुकतात त्यावेळी ते निर्णय योग्य देण्याची भूमिका त्यांना अदा करायची असते. आणि म्हणूनच योग्य निर्णय हे तुमच्यापर्यंत पोहोचवत असतात. आणि हेच खेळाची खरी गंमत आहे. आणि म्हणून पंचांनी दिलेला, रेफरीने दिलेला निर्णय आपण शिरोधार्थ मानायचा आहे मित्रांनो. तरच तुम्ही एक सर्वोत्तम खेळाडू म्हणून नावारूपाला येऊ शकता. इकडे दुखापत आपल्याला पाहायला मिळतंय. ते जयसाठी
ही दुखापत कुठेतरी मोठी गंभीर होता कामा नये. फुटबॉल या खेळामध्ये अशा झटापटी, अशा जखमा, अशा दुखापती आपण झेलत आलो आहोत आणि त्या झेलायच्या आहेतच, कारण की आपल्याला खेळामध्ये पुढे जायचंय. बघूया अजूनही 0-0 अशा गोल फरकानं आपल्याला हा सामना पाहायला मिळतोय. अंतिम सामना आपण पाहतोय रॉकी चषक 2026. इथे चांगला कंट्रोल, चिरायू अतिशय वेगानं. इथे फिशरमॅन बॉईज गोल झळकावण्याचा प्रयत्न, कीपरकडे मात्र चेंडू जातोय. इथून नितेश चेंडूवर कंट्रोल मिळवण्याचा प्रयत्न करतोय. टाकलेली पास आपल्या संघ सहकार्याला केवळ चांगला गेम आपण तुम्हाला बनवावा लागेल. नितेशकडे ते पोटेन्शियल आहे, केवलकडेही पोटेन्शियल आहे, करणकडे आहे, धवलकडे आहे, सगळ्यांकडे ते पोटेन्शियल आहे. एक चांगली संधी हेडरच्या द्वारे, पण चांगलं वर्क आपल्याला पाहायला मिळालं नितेश यांच्याकडून. पण नशीब मात्र हुलकावणी देत आहे, नशीब मात्र देत नाहीये साथ. येथून फिशरमॅन बॉईज कंट्रोल घेतोय चेंडूवर. चिरायू पुढे आहे, देवांग मात्र चांगला डिफेन्स करतोय. करण पुन्हा एकदा चेंडूवर कंट्रोल मिळवतोय. ऑफसाइड, कॉर्नर येईल, बघूया. कॉर्नर येते ती फिशरमॅन बॉईज शिवसाई संघाच्या बाजूनं. बघूया टाकलेली कॉर्नर, ललित मात्र गोल करण्याचा प्रयत्न करतोय. चेंडूला मात्र मैदानाच्या बाहेर फेकलाय केवलनं. ऑफसाइड पुन्हा एकदा येईल फिशरमॅन बॉईज संघाच्या बाजूनं. आता मात्र आक्रमकता आपल्याला या खेळामध्ये पाहायला मिळेल. वेगानं हा सामना आता पुढे सरकेल, कारण की काही मिनिटं शिल्लक आहेत, काही सेकंद शिल्लक आहेत या सामन्याची. आणि या शेवटच्या मिनिटामध्ये, शेवटच्या सेकंदामध्ये आपल्याला जे काही करायचं ते आत्ता आणि याच वेळेला करायचं आहे. हीच तुमच्या जीवनातली सर्वोत्तम वेळ आहे, ते दाखवून द्यायचं आहे. फ्री किक येईल, बघूया. फ्री किक येते केवल, फ्री किक मारण्याच्या तयारीत. बघूया फ्री किकला कन्वर्ट केलं जाईल का, गोल पोस्ट मध्ये गोल झळकवण्याचा प्रयत्न होईल का. या खेळाडूच्या द्वारे विसल लागते. टाकलेली फ्री किक चांगल्या पद्धतीने, लवेश मात्र चुकलाय. चुकीला माफी नाही. इथे काउंटर अटॅक विशाल पुढे सरसावतोय. KFA संघाचा काउंटर अटॅक पाहायला मिळाला, पण इथे अजूनही 0-0 अशा गोल फरकाने हा मॅच आपण पाहतोय. फिशरमॅन बॉय शिवसाई संघाकडे कंट्रोल आहे. इथून मात्र चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल का, चेंडूला मात्र कंट्रोल मध्ये केलंय. ऑफसाइड येते, माफ करा कॉर्नर येते. बघूया फिशरमॅन बॉय शिवसाईचा खेळाडू बघूया इथे काय घडतंय का, काय घडेल काय बिघडेल. 77 नंबर, इथून चांगला डिफेन्स KFA संघाचा पाहायला मिळतोय. चेंडूचं नियंत्रण पुन्हा एकदा मिळवण्याचा प्रयत्न. कॉर्नर येईल, कॉर्नर टाकण्यासाठी सज्ज झालंय. बघूया काय होतंय, काय घडतंय, काय बिघडतंय. काही क्षण, काही अवधी हे शिल्लक आहेत या स्पर्धेमधील, या सामन्यामधील. आणि ही स्पर्धा कोणाच्या नावावर कोरली जाईल, ही चॅम्पियन्स ट्रॉफी जी आपल्याला पाहायला मिळते मुख्य मंचाच्या दिशेनं, तिच्यावर मात्र कोण नाव कोरेल. इथे मात्र KFA संघ बचावात्मक पद्धतीने खेळ खेळण्याचं स्ट्रॅटेजी, रणनीती आखतोय. बघूया काय होईल. कौस्तुभ पांचा यांनी जर गोल झळकावला तर रोशन जाधव सरांकडून 500 रुपयाची कॅश प्राइज प्राप्त होईल. धन्यवाद रोशन सर. वतोय मैदानाच्या दिशेने अजूनही 0-0 अशा गोल रहित फरकानं हा मॅच आपण पाहतोय. चेंडूचा कंट्रोल पुन्हा एकदा. सगळ्यांच्या नजरा मात्र आता खेळल्यात घड्याळाच्या दिशेने. घड्याळाचे टिकटिक सुरू झालेत. आपल्या जीवनातील काही मिनिटं शिल्लक आहेत. सर्वोत्तम खेळ करण्यासाठी ही मिनिटं आवश्यक आहेत. जे काय करायचं आहे, जे काय दाखवायचं आहे ते सर्व आता दाखवायचं आहे. इथे प्रयत्न करतायत KFA चे खेळाडू, फिशरमॅन बॉय शिवसाईचे खेळाडू प्रयत्न करतायत. मातब्बर असे दोन्ही संघ, तुल्यबळ असे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळते. बलाढ्य असं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते. कडवी झुंज, काटेकी टक्कर. ललितने मात्र कंट्रोल मिळवलाय चेंडूवर, गोलपोस्टच्या अगदी नजदीक. इथून मात्र चूक केलात तर कुठेतरी वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळेल. कंट्रोल मिळवलाय पुन्हा एकदा. लवे चेंडूवर नियंत्रण मिळवतोय. चालेली संधी,
इथून मात्र दवडली आहे नशिबाची साथ, लक फॅक्टर. 2 संध्या फिशरमॅन बॉईज संघाच्या बाजूने आले आहेत. मानस या महामानस. बघूया कॉर्नर येते. आवाज शांत झालाय कारण उद्याची स्पंदने आता टिकटिक करू लागले आहेत. घड्याळाची टिकटिक वाढते. इथून चांगला डिफेन्स नितेश याच्याकडून पाहायला मिळतोय. इथून चेंडूचा कंट्रोल पुन्हा एकदा विसल लागतंय. मला वाटतं दुखापत होते नितेश आला. बघूया आपण चेक केलं जाईल. पाणी फर्स्ट एड आपण घेऊन जाऊया मैदानाच्या आतमध्ये. व्हॉलंटियर प्लीज पाणी आणि फर्स्ट एड बॉक्स आपण घेऊन जाऊया मैदानाच्या आतमध्ये. ह्या दुखापत घडतच असतात, ह्या होणारच आहेत. कारण हा खेळ जर आपण पाहिला तर अतिशय झटापटीचा खेळ. या खेळामध्ये जे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत त्याचं पालन आपण करतोय नेहमीच. पण तरीही जेव्हा आक्रमकता या गेममध्ये येते, या खेळामध्ये येते, तेव्हा कधी कधी आपल्याला दुखापतीला सामोरे जावं लागतं आणि ते आपण सातत्याने जात असतोय आणि त्या दुखापतीतूनही आपण सावरतोय. कारण माझ्यासाठी माझं गाव महत्वाचं आहे, माझा संघ महत्वाचा आहे. त्याच्यामुळे या दुखापतीतून प्रत्येक खेळाडू सावरत असतोय कारण तो लाख मुलाचा खेळाडू असतोय प्रत्येक संघासाठी. आणि म्हणूनच त्याचं मैदानाच्या आतमध्ये असणं आवश्यक असतं. नितेशचं मैदानाच्या आतमध्ये असणं आवश्यक आहे या अंतिम सामन्यासाठी, जिथे आता काही मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. आणि या शेवटच्या काही क्षणासाठी KFA संघाच्या खेळाडूंना मात्र काहीतरी चमत्कार करावा लागेल. लक फॅक्टर त्यांच्या बाजूने असेल का? प्रश्न आहेत, प्रश्नाची उत्तरं अनेक आहेत. पण त्या अनेक प्रश्नांच्या उत्तरांना मात्र कोण देईल उत्तर? बघूया. काही मिनिटं शिल्लक. प्रेक्षकांना विनंती करतोय की प्रेक्षकाने आपल्या ज्या भावना आहेत त्या कंट्रोलमध्ये ठेवायच्या आहेत. त्याच्यावर आपण थोडासा अंकुश ठेवायचा आहे. इथून मात्र बॉल क्लिअर केला जाईल गोलपोस्टच्या दिशेने. मला वाटतं आता काही मिनिटं, काही सेकंद आता चालू होईल. काउंटडाऊन चालू होईल. जसजसा वेळ पुढे सरकेल पेनल्टी शूटआउटच्या दिशेने मात्र संकेत येत आहेत. तेजसकडे चेंडूचा ताबा आहे. टाकलेली पास खऱ्या अर्थाने चांगला डिफेन्स. पेनल्टी शूटआउट बघायचा आहे का की गोल झडकवायचा आहे? काय बघायचं या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला प्रेक्षक वर्ग? बघूया. ऑफसाईड फिशरमॅन बॉईज अंतिम संधी. बघूया लास्ट चान्स कोणाला? जय. इथून KFA संघ लवेशकडे मात्र चेंडूचा ताबा असेल. टाकलेली सुंदर हेडरच्या द्वारे पण चांगला डिफेन्स येतोय. आता मात्र आपण फिशरमॅन बॉईज खेळाडू जर का पाहिले तर आक्रमक होताना दिसत आहे शेवटच्या काही क्षणामध्ये. आणि ही पुन्हा एकदा व्हॉट टायमिंग. खऱ्या अर्थानं वावा मिळत आहे फिशरमॅन बॉईजचा हा जो खेळाडू उंचपुरा असा ललित. एकदा ललितसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. काय गेम बनवलाय, काय मंच सजवलाय या खेळाडूनं. आणि गळ्याचा ताईत बनतोय. आणि पेनल्टी शूटआउट ज्यांची आम्हाला खरोखरच म्हणजे पेनल्टी शूटआउट आम्हाला नको होती पण ते आलंय. ऐकूया सुमधुर असं संगीत. प्रेक्षकांनी मध्ये यायचं नाही. प्रेक्षक वर्ग आपण प्रेक्षक वर्ग कोणीही मध्ये येणार नाहीये. आणि अंतिम सामन्याची पेनल्टी शूटआउट आणि हेच आम्हाला अपेक्षित होतं.
रॉकी चषकचे जे आयोजक आहेत सर्वांना मी विनंती करतोय ते मुख्य मंचाकडे यायचं आहे. आयोजक आहेत, व्हॉलंटियर आहेत, सर्वांनी आपण मुख्य मंचाकडे यायचं आहे. आता पेनल्टी शूटआउट आहे. पेनल्टी शूटआउट मध्ये काय असेल, काय घडेल, काय बिघडेल, उत्सुकता मात्र शिगेला आहे. कुठला संघ बाजी मारेल. प्रेक्षकांना विनंती आहे, प्रेक्षक जे कोणी असतील आपण मैदानाच्या बाहेर थांबायचं आहे. व्हॉलंटियर आपण ही उभं राहायचं आहे सर्वांनी. आणि हा पेनल्टी शूटआउट खरे अर्थानं आता हृदयाचे ठोके, हृदयाची स्पंदन, लक फॅक्टर कोणाच्या बाजूने जाईल, कोणाचं नशीब असेल बलवत्तर, तो संघ मात्र ठरेल दावेदार. 2026 रॉकी चषकाचा दावेदार. बघूया काय घडेल, काय बिघडेल. संगीत वाजतंय आणि प्रार्थना केल्या जात आहे, देवाला विनवणी केली जाते. बघूया मानस या महामानस, बघूया काय होईल, काय घडेल, काय बिघडेल. पेनल्टी शूटआउट आपण पाहिले आहेत या सामन्यामध्ये, या स्पर्धेमध्ये अनेक अशा पेनल्टी शूटआउट आपण पाहिले आहेत. पण ही पेनल्टी शूटआउट मात्र कोणाच्या बाजूने जाईल, जो संघ सर्वोत्तम करणार, जो आपल्या. चला प्रेक्षकांना विनंती करतोय की आपण थोडंसं मागे राहूया. सर्वांना विनंती करतोय थोड्या वेळासाठी आपण आता सहकार्य केलंय आणि त्या सहकार्यातून आम्हाला खऱ्या अर्थानं एक चांगलं योगदान तुम्ही दिलं आणि या उर्वरित पेनल्टी शूटआउट साठी आपण सहकार्य करायचं आहे. पेनल्टी शूटआउट साठी मात्र बघूया फिशरमॅन बॉईज संघाकडून कोण येईल पुढे, कोणाच्या दिशेने मात्र हा निकाल जाईल. खेळाचा आपण जर विचार केला फुटबॉल या खेळाचा, तर फुटबॉल या खेळाचं सर्वात महत्वाचं आणि प्रमुख उद्दिष्ट या खेळामधली जी खऱ्या अर्थानं मजेशीर जी गोष्ट आहे ती म्हणजेच पेनल्टी शूटआउट. आणि या पेनल्टी शूटआउटवर जेव्हा निकाल दिले जातात त्यावेळी मातब्बर संघही या स्पर्धेतून आंतरराष्ट्रीय दर्जावर सुद्धा आपण पेनल्टी शूटआउटचा थरार अनुभवला आहे. तो थरार काय असतो, ते प्रेशर काय असतं, ते दडपण काय असतं, चर्चा तर आपण बाहेरून करणार, पण जे दडपण काय असतं ते दडपण खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूला अनुभवावं लागतं, त्याला ते सादर करावं लागतं. आणि त्या दडपणाला मात्र कंट्रोलमध्ये आपल्या कूल माइंडनं ते करावं लागतं काम. ते काम करण्यासाठी फिशरमॅन बॉईज शिवसाई संघाचा पहिला खेळाडू जो पेनल्टी शूटआउट मारण्यासाठी सज्ज झालाय, पंच तयार आहेत, मानसही तयार होतोय. मानसकडे ते पोटेन्शियल आहे, ती क्षमता आहे, ते कला कौशल्य गुणवत्ता आहे. बघूया आणि संधी जरूर होती केएफएच्या गोल रक्षकाकडे, मात्र संधीनं हुलकावणी दिली आहे. चांगल्या पद्धतीचा प्रयत्न मानसने केला गोल पोस्ट मध्ये चेंडूला बचाव करण्याचा. इथून मात्र केएफए संघाकडून पुढे येईल तो देवांग. पहिली पेनल्टी शूटआउट मारण्यासाठी देवांगने पेनल्टी शूटआउट मध्ये निश्चित चांगली कामगिरी केली आहे. पण हे अंतिम सामन्याचं दडपण जे असतं ना ते खरोखरच अगदी वेगळं असतं. बघूया रेफरी तयार आहेत, गोलरक्षक मात्र तयार होतोय फिशरमॅन बॉईज शिवसाई संघाचा. पेनल्टी शूटआउटचा हा थरार आणि गोल 1-1 अशी बरोबरी. प्रेक्षक वर्ग खुश आहेत, पब्लिक खुश आहे. पहिला गोल लागतोय केएफए. 1-1 अशी बरोबरी आपल्याला पेनल्टी शूटआउट मध्ये पाहायला मिळते. दुसरा गोल पेनल्टी शूटआउट साठी 2 नंबर जर्सी घातलेला फिशरमॅन बॉईज संघाचं नेतृत्व करतोय, पुढे सरसावलाय. गोलरक्षक मात्र बदली झालाय, लक फॅक्टर साबित होईल का? धवल मात्र आलाय. मानसला मात्र सांगतोय की मी जातोय, मी करून दाखवेल, माझ्याकडे पोटेन्शियल आहे. पण ते होईल का सिद्ध या मैदानाच्या आतमध्ये? धवल तयार होतोय, फिशरमॅन बॉईजचा खेळाडू आहे तयार. विसल लागेल दुसऱ्या पेनल्टी शूटआउट कडे. स्वतःला तयार करतोय, स्वतःला म्हणतोय मी करू शकतो. आणि इथे मात्र हुलकावणी दिलंय. प्रेक्षक वर्ग केएफए संघाचे पाठीराखे मात्र खुश आहेत, कारण की संधी मिळालाय.
KFA संघाला या चमचमत्या ट्रॉफीवर नाव कोरण्याची जय पुढे सरसावलाय, जयने गोल झळकवला. निश्चितच नशिबाची साथ मी म्हणतच होतो. लक फॅक्टर पेनल्टी शूटआउट मध्ये असणं फार गरजेचं आहे. ते कोणाच्या बाजूने जाईल? डीजे सेलिब्रेशन अजून टाइम है, पिक्चर तो अभी बाकी है. बघूया. नीरव शांतता आणि इथे गोल. आणि खऱ्या अर्थानं धवल मात्र इथे की फॅक्टर, लक फॅक्टर मधून साबित झालाय. बघूया. कमॉन पब्लिक. मानस या मानस, बघूया काय होतंय. फिशरमॅन बॉईज इथून मात्र धवल करेल प्रयत्न. धवल मात्र की फॅक्टर साबित झालाय. ट्रम्प कार्ड मात्र चाललाय KFA संघाचं. आणि गोल. बघूया आता जर का KFA संघाने गोल लगावला तर KFA ठरणार रॉकी चषक 2026 चा चॅम्पियन होईल का? प्रश्न आहे. प्रश्नाची उत्तर काही सेकंदामध्ये मिळतील. कोण ठरेल? फिशरमॅन बाईज. लक फॅक्टर मात्र KFA च्या बाजूने झालाय, झुकलाय. बघूया काय घडेल, काय बिघडेल. प्रार्थना, प्रे, देवाला आठवलं जातंय, नमस्कार केला जातंय, कारण की तोच बसलाय, तोच निर्णय ठरवणार आहे जो वरती बसलाय, आपल्या सर्वांचा शिलेदार. प्रश्न आहेत, प्रश्नाची उत्तरे, हृदयाची स्पंदने वाढतायत, टकटक वाढताय. आणि चॅम्पियन